गाईज, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. आणि आता तुम्ही बघू शकता आपण इथे पनवेलच्या रेल्वे स्टेशनवर आहोत. बघा यो वेदू, पिया, यो मम्मी रिदा, हे सर्व असून फॅमिली हो ब्लॉग साठी चालत आलेलं आहे. ब्लॉगर कसा वाटतंय तुला? लई छान वाटतंय. असं वाटतंय का कृष्ण माझ्या सोबत फिरते. पहिला कृष्णाचा, दुसरा राधाचा आणि तिसरा प्रेमानंद महाराजचा. आणि ट्रेन लेट झाली त्याबद्दल. ट्रेन लेट झाली. ट्रेन कधी कधी लेट होय. मला कृष्ण भेटला ना म्हणजे सगळा भेटला. तुला कसं वाटतंय वृंदावनला चाललेस? तुला काय इच्छा आहे? तुला अजूनच दिवस चालत. तुझा सांग. आई काय आई काय प्रश्न विचारशील तर सांगेल. तुला कसं वाटतंय वृंदावनला चाललास? असं वाटतंय का स्वर्ग पावलाय. स्वर्ग पावलाय. स्वर्ग पावलाय तो कृष्ण पावलाय. कृष्ण पावलाय. स्वर्ग पावतोय का? छोटी किलबिल असतात आणि याला लग्न करायचंय म्हणून तू लपतोय. मला कसं वाटतंय? मस्त वाटतंय नाही? नको नेतीनंची कसं वाटतंय? नेतानंची मग काय क्रीदा कसं वाटतंय? गाडीने बसलो ना कधी. तू कुठला नामजप करते? क्रीदा कुठला नामजप करते? नाही कुठला? राधा बाय बाय. हा वृंदावन. 12 वाजलं. तुम्हाला कसं वाटतंय? खूपच छान वाटते. ज्या सणाची मी आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आलेला आहे. मला वाटते 2023 ला आपण गेलो होतो. आता 2 वर्षांनी जात आहोत. 2 वर्षांनी त्यांचं आता जाल. नाही आम्ही गेलो होतो. आम्ही गेलतो जन्माष्टमीला. खूपच मस्त. आता कृष्ण भक्ती नक्कीच मग वाढेल. ट्रेन लेट झाली त्याबद्दल तुमचा काय विचार आहे? ते सरकारने थोडं लक्ष द्यायला पाहिजे. इतकी ट्रेन लेट होणं अपेक्षित नाही. कमीत कमी 2-1 तास ठीक आहे. त्यामुळे फॅमिलीला त्रास होऊ शकतो. छोटे मुलं पण असतात. बस थँक्यू. तर ट्रेन भरपूर लेट झाली होती. नऊची ट्रेन होती आणि बघू शकता 12 वाजून गेलेले आहेत आणि ते टाइमपास करत मस्ती चालू आहे. पुढतो आकाशात हा बघा मस्ती चालू आहे आणि मुलं पण आपली खेळत आहेत आणि ट्रेन भरपूर लेट झाली. बघू शकता तुम्ही खूपच लेट झाली. ट्रेनमध्ये लेट झालेली आहे आणि बघू शकता यांची मस्ती असं त्याने जाते कारण झोप येत आहे. खूपच झोप येते. यांची मस्ती चालू होती. त्यांच्या मस्तीमध्ये झोपायला पण मिळत नव्हतं आणि बघू शकता तुम्ही. हा इथे खाली जाऊया ट्रेनमध्ये. मुलं मोबाईल बघतात. एकदा झोपलेली आहे. ट्रेनमध्ये जाऊ. चला आपण राधे राधे बोला ट्रेनमध्ये गेलेलो आणि सकाळ झालेली आहे. गाईज बघू शकता ट्रेन 3 वाजता आलेली आहे रात्रीच्या आणि आमच्या झोपणं पूर्ण नव्हतं झालं आणि बाकीची मंडळी सर्व झोपेतच होती. बघू शकता सर्व झोपली होती. क्रीदा उठलेली तर क्रीदाच्या मुलं आम्हाला पण उठायला लागलं. मुलं पण उठलेली दोघं रियान आणि क्रियान सगळे उठलेले म्हटलं चला क्रीदा पण उठलेली आहे. क्रीदाला खाऊ देते खायला चिमटी आणि गरम पाणी करून घेऊन आलेलो होतो आम्ही आणि चिप्स खात आहेत बघू शकता. आणि क्रीदाला चिमटी बनवून मग आम्ही पण भाकरी करतो झोपतो परत कारण अजून खूप ट्रॅव्हल करायचं आहे आम्हाला. आणि बघू शकता मोबाईल बघतो. मोबाईल काही सुटत नाही आमच्या हातून. खूप लेट झाली ते बघू शकता तुम्ही. आणि ट्रेन भरपूर लेट झाली. असं लागलं पण खरंच खूपच स्पेशल ट्रेन लागली होती. आम्हाला तिकीट मिळाली आणि एक दिवस अचानक असं बघितलं तर स्पेशल ट्रेन लागली. तिकीट घेतलेली आणि बघू शकता म्हणजे UP-मध्ये प्रवेश केलेले आहे आणि इथे भरपूर थंडी आहे. बघू शकता थंडीच्या पेळास आहे आणि आम्ही चिल्लवलेली झालं चिंदी बाकीची राहिली फेकायला तर थोडंसं प्रयाण करत होतो. मस्ती 2 व्हिडिओ काढत आहेत मस्तीच्या कॉमेडी व्हिडिओ. सुपली सोन्याची रे सुपली सोन्याची अशी बाळान वंदाची सुपली सोन्याची.
चला मथुरा स्टेशनला आता जवळपास आहोत होता येऊ जाऊ मग स्टेशन आणि इथे अशी अफाट थंडी आहे. थंडी एवढी खतरनाक आहे की स्वेटरमध्ये पण थंडी लागते, स्वेटरमध्ये पण ब्लँकेट ओढून घ्यायची पाली आलेली एवढी खतरनाक थंडी आहे. आणि आता यांना विचारू तुम्हाला कसं वाटते थंडीबद्दल काय बोलणार. बर्फ झालेला आहे माझा. इथून बाहेर पडताना म्हणजे आता वाटते का ट्रेनमध्येच राहावं. आणि थंडीची तयारी चालू आहे. एक बघ तर कसं वाटतंय तुला थंडीबद्दल. तर कोण तुला सांग राम 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 थंडी आहे. आणि ट्रेनमध्ये बाथरूममध्ये कसं वाटतं. बाथरूम अख्खा थंड आहे कसं होतं बाथरूमच्या भांड्यात पण गरम पाणी होतं. वहिनी हे बघा दातावर दात तुम्ही बोललेलो ना थंडीला आणि स्टेशन आलेलं आहे मथुरेचा. बघू शकता तुम्ही बॅग वगैरे पॅक केलेत आणि यांची मस्ती चालू आहे. किती थंडी आहे. थंडी लय आहे. पाकिस्तानचे आलेला माणूस त्याला आम्ही इश्क 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 चला थंडी थंडी ये हवाए हमको हम होंगे कामयाब हम होंगे कामयाब एक दिन ठंडी ठंडी ये हवाए हमको क्या हुआ हमने ठंडी से डरता घाबरले का ठंडी हमसे डरता है विदा झोपलेली आहे. लय थंडी आहे. किती आहे तापमान सांगा रे कसं वाटते तुला. मला खूप छान वाटते. मला तर असं 9 डिग्री 9 डिग्री 9 ट्रेन वाल्याला सल्यूट माझ्यातर्फे 9 डिग्री एसी सोडला असतं. 9 डिग्री. ठंडी ठंडी ये हवाए हमको ट्रेन वाल्याला सल्यूट करा नाक थंड पडलं आमचं. लेट रल्ल्याबद्दल. आणि इथं आम्हाला सकाळ चाललं ना आम्हाला सर्दी झालेली आहे. देव पत्त्याला ते बात करला सकाळी झोपला जाऊन झोपला ठंडी ठंडी ये